ओम साईराम मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मी पण बरी आहे आणि माझे पिल्लं पण बरे आहेत. तर बघा, आज आम्ही बनवणार आहोत शेवया, ज्या खेड्यामध्ये बनवल्या जातात. कशाने? साशाने बनवल्या जातात शेवया. ते आज फोडणीच्या बनवणार आहे. तर बघा, या शेवया आहेत. या शेवया आहेत. याच्या आता फोडणी देते एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आणि आणि त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे 2 कांदे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 टमाटर आणि कढीपत्ता. तर चला, मी याला कापून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर बघा, कांदा, टमाटर, मिरची आणि कढीपत्ता कापून घेतलेला आहे. आणि ह्या बघा शेवया. तर बघा, याच्यामध्ये कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये या शेवया टाकून घेऊ. मी खातो, दे ना. शेवया शिजलेल्या आहेत. आता याला काढून घेऊ आणि दुसऱ्या वाट्यामध्ये वतून घेऊ. बघा, याच्यामध्ये चालणीमध्ये काढून घेतले आहे आणि गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे. तर बघा, आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ आणि जिरा. त्याच्यानंतर कांदे. बघा, कांदा चांगला परतून घेतला आहे आणि याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेऊ. तर बघा, कांदा, मिरची, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये टमाटर टाकून घेते. चवीपुरती मीठ, थोडी हल्दी पावडर, आणि बघा, समजून घ्या, कॅमेरा पकडणारा कोणी नसल्यामुळे मी स्वतःच कॅमेरा पकडत आहे आणि स्वतःच व्हिडिओ काढून राहिली. त्याच्यामुळे थोडी गडबड होऊन राहिली. तर समजू शकता तुम्ही पण. आणि थोडा लाल तिखट. याला थोडं शिजू देऊ आणि नंतर याच्यामध्ये शेवया टाकून घेऊ.
मसाला शिजून झालेला आहे चांगला, टमाटर मिरची वगैरे. आणि आता याच्यामध्ये शेवया टाकून घेऊ. तर बघा शेवया टाकून मिक्स करून घेतलेले आहे. बघा किती छान दिसत आहेत बघा. आणि तुम्हाला कशा वाटल्या शेवया? तर बघा किती सुंदर दिसून राहिले आहे शेवया. आणि खायला पण खूप चविष्ट आणि सुंदर लागतात. आणि तुमच्याकडे शेवया बनवत जर असतील तर एकदा नक्की करून बघा. तर बघा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे छोटे छोटे व्हिडिओ आणि रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तर चला बाय बाय.